युद्ध सुरू झालं, आपण सगळ्यांनी बघितलं। मला माझा आलेला एक अनुभव मी तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त करणार आहे। आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर माझ्या वारणानगरच्या शेजारी पोखले नावाचं गाव आहे आणि त्या पोखले गावातल्या एक मुलगी सातारा जिल्ह्यामध्ये दिलेली आहे आणि त्या मुलगीची मुलगी खरं तर मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये त्या काळात गेली होती आणि ज्या वेळेला युद्ध सुरू झालं तिचा आणि तिच्या आई वडिलांचा फोन झाला आणि ती सांगायची ज्या ठिकाणी आम्ही राहिलोय तिथल्या तळघरात आम्हाला थांबायला सांगितलंय, आमच्या बिल्डिंगच्या शेजारी बॉम्ब पडतायत, गोळ्या प्रचंड प्रमाणात उडवल्या जाण्याचे आवाज येत आहेत, लाईट गेलेली आहे, 2 दिवस आम्हाला खायला काय मिळालेलं नाही, मोबाईलचं चार्जिंग पुरणार का उतरणार, नेमकं आम्ही जगणार का मरणार, अशा अवस्थेत आम्ही त्या बिल्डिंगच्या खालीमध्ये बसलोय। मला सांगा तुमच्या आणि माझ्या घरातली जर एखादी मुलगी अशी परदेशामध्ये अडकली असेल आणि त्या देशात जर अशी युद्धजन्य परिस्थिती झाली असेल, तुमच्या आणि माझ्या मनावर किती मोठं प्रेशर असेल। आणि त्यावेळेला ते कुटुंब माझ्याकडे आलं।